पहिला चेंडू कारपट लेवून केलं गेलं पसंत क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव मात्र इथं कंप्लीट करत असताना मानगावकडून एक धाव दाबालकडती लागली गेली. पहिल्या चेंडू मध्ये श्रीगणेश झालाय मानगाव या टीमचा एका धावेने. दुसरा बॉल डॉट 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 निर्धाव होते सांगता हा चेंडू निर्धाव येतोय. अंगाला स्पर्श करत असताना ही सिंगल कंप्लीट करत असताना मात्र धावसंख्या 2 या अंकावरती. बॅक टू बॅक 2 निर्धाव येतात. चेंडू 2 धावा दाबालकडती लागलेत. सनी होते सिंगल कंप्लीट केली. पुलटवा चेंडू मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना हा येतोय चौकार. 4 धावा 4च्या मजने संघाची धावसंख्या. निखिलच्या बॅट मधनं हा चौकार पाहायला मिळाला. 6 धावा दाखल लागल्या गेल्या. 4 चेंडूचा इथं केलं होतं समाप्त. जुबेर गोलंदाजी ट्रॅकवर. जुबेरच्या विरोधात हा चौकार पाहायला मिळाला. फुलटॉ चेंडू आलेला हा चौकार. 6 धावा दाखल लागल्या गेलेत. अपटका पुन्हा त्याच दिशेने शतकचा हा येतोय षटकार. निखिलच्या बॅटमॅन हा देखील एक षटकार पाहायला. समोरच्या दिशेने आलेला हा षटकार. जुबेरवर चढवलेला हल्ला चौकार. त्यानंतर हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या अंकावरती. एक चांगली फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये निखिलला पाहतोय. हा दुसरा मिड विकेटचा क्षेत्र निवडलंय. चेंडू परार होईल. येतोय हा निखिलच्या बॅटमधनं षटकार. षटक इथं पूर्ण झाले. अवघ्या 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. जुबेरवर बघितलं तर आपण एक चौकार त्याच्यानंतर बॅक टू बॅक निखिलच्या बॅटमधनं आलेले 2 षटकार. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक चांगली बॅटिंग करत असताना निखिलला आपण पाहतोय आक्रमण केली आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना मानगावकर टीम कडून. फटका मिड वॉनच्या दिशेने पडकला. क्षेत्र कसं आहे पकडली जाते जेल. फलंदाज बाद. पहिला झटका लागत असताना सनी परततोय. 18 धावसंख्येवरच मानगाव या टीमला पहिला झटका लागत असताना मात्र सनी परततोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निलेश गेले. तिसऱ्या क्रमांकावरती माझा निलेशला पाहतोय. काय काय
19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा फटका ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक आहे उचलणार पैकी करणार तत्पुरती एक धाव कंप्लीट केली जाते. कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू एक धाव इथं कंप्लीट केली गेली. 20 धावा धावफलकावरती लागल्यात मालवाडी टीमच्या. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. वीस धावा धावफलकावरती लागल्या गेले. निर्धावची होते ते सांगता. बॅटला स्पर्श करत असताना सिंगल लाव इथं कंप्लीट केली गेली आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती लागल्या आहेत मानगाव या टीमच्या. दुसऱ्या षटक जात असताना उजी बाबा आपण पाहतोय. हा नो चेंडू फरार होतोय. चेंडू सीमेचा वेग घेतोय. येतोय हा चौकार. 1+4 5 धावा. 5च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 अंकावरती. हा चौकार आलाय. हा फटका एक्स्ट्रा करून जातोय. एक सिंगल कंप्लीट केले ते पैकी करणार तरपुरती सिंगल होते कंप्लीट. एकने संघाची धावसंख्या पुढे सरचावर वर षटकेचा इशारा येतोय आणि 2 वर्षच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 अंकावरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या मानगाव या टीमच्या. आमचे मित्र आनंद आगत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पोर्टल त्याच्या विरोधात फाईट करते मानगाव. 27 धावसंख्या जाऊन पोहोचले मानगाव या संघाची. गोलंदाजी ट्रॅक होता आमिर येतात. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नीती विलन आयोजित स्पर्धा उपतालुका प्रमुख चषक 2025 आपण पाहत आहोत. तिसरा दिवस मैदानाच्या आतमध्ये तिसरा सामना चालू असताना पोर्टल विपक्ष मानगाव या दोन संघांच्या दरम्यान. आमिर आलेत तिसऱ्या षटकात आणण्यासाठी. पतारे सर या आपण पुढील समालोचन करा. आपणास विनंती आहे की समालोचनासाठी या. आमिरचा हा चेंडू समोरच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना नो प्लस चौकार. अशी 5 धावा. 5च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावल जाऊन पोहोचेल ती 32 अंकावरती. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. महागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकार असताना पोर्टल टीम कडून. हा कार्पेट लावून केले प्रसंत मिडऑन मध्ये चेंडू येतोय. चांगली फिल्डिंग दर्जेदार फिल्डिंग करत असताना पोर्टलकडचे फलंदाज 3 धावा इथं कंप्लीट करत असताना 3च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावल जाऊन पोहोचेल ती 35 या धावसंख्येवरती.
35 धावा दाखल लागल्या गेल्यात. पुढे येऊन सरसावून करण्याचा प्रयत्न, पण बॅटची लिडिंग एज पकडली जाते जेल. इथं मात्र दुसरा झटका लागत असताना फलंदाज इथं परततोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कुमार जातात बॅटर मैदानाच्या 4 नंबर वरती. कुणाल जातात फलंदाजीसाठी. कुमार गेलेत चौथ्या क्रमांकावरती. पण कुमारला पाहता एक चांगली बॅटिंग साकारत असताना मात्र फलंदाजी इथं परततोय. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. हा चेंडू बॅटच्या राडार मध्ये होता, परंतु यष्टाकोर मध्ये जातो शकत आहे. वन बाउंड चेंडू उचलणार पैकी करणार तत्पुरती दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट. 2 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहतो एक चांगली रनिंग विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 37 धावा दाखल लागल्या गेल्या. फटका क्रॉस बॅट फटकावण्याचा प्रयत्न, परंतु येतो हा निर्धाव चेंडू. निर्धाव ते सांगता 4 चेंडू निर्धाव टाकत असताना आपण आमिरला पाहतोय. 4 चेंडूचा इथं खेळ झालाय समाप्त. पुढे सरचावत मिड ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथं कंप्लीट केली जाते. 1 ने संघाची धावसंख्या पुढे सरसावल. 38 धावा दाखल लागल्या गेल्यात. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तालुका प्रमुख चषक मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना. फटका कव्हर मध्ये आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. 1 ने संघाची धावसंख्या पुढे सरसावल. तिसरी षटक देखील इथे संपला जातो आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 अंकावरती. 39 धावा दाखल लागल्या गेल्या. नरेश दादा मिनमिने यांसाठी या ठिकाणी आगमन झालंय. दादा तुमचं सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे की मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. नरेश दादा मिनमिने यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. दादा तुमचं सहर्ष स्वागत. पधारे सर या आपण. हा बॅटचा बॉल ओपन केला क्षेत्र काय चेंडू येतो षटकार. आपल्यासोबत पुढील समालोचन करत असताना आपण पाहतोय पतारे सरांना. हॅलो. तर चौथ्या षटकाला सुरुवात झाली. अल्फत हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. त्यानंतर बॅटिंग मार्कवरती अगदी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज. अंपायरने मात्र यावेळेस दंडित केलं. वाईडच्या स्वरूपात ही धावसंख्या माणगाव संघाच्या स्कोअर कार्डवरती जाईल. एक्स्ट्राची धावसंख्या ही आणि धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 46 आणि 2 गडी बाद 46 या धावसंख्येवरती. डान्सिंग डाऊन पुन्हा एकदा या ठिकाणी आडव्या बॅटने फटका खेळलाय स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू या ठिकाणी सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक येतोय चौकार. 4 धावांनी तब्बल 50 या धावसंख्येवरती
म्हणजे अर्धशतक कंप्लीट झाले, 50 धावा. हा, आमचे स्कोरर त्या ठिकाणी काउंटिंग करतील आणि नंतर आम्हाला या ठिकाणी कळवतील की वैयक्तिक कोणत्या धावसंख्येवरती खेळतोय. परंतु जाऊया पुढच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेची फेकी केली आहे. पंचांकडे थोडीशी अपील केली जाते, परंतु सुरक्षितरित्या त्या ठिकाणी फलंदाज 13 चेंडू आणि 43 धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजे अजूनही 7 धावसंख्येची आवश्यकता आहे स्वतःच्या वैयक्तिक अर्धशतकासाठी. अतिशय दर्जेदार गोलंदाजी फलंदाजी या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रेक्षकांची मनमुराद या ठिकाणी आनंद लुटतायत या फलंदाजीचा. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह दाखवतोय. आणि पुन्हा एकदा पुढे सरसावून चेंडू खूप बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु व्यवस्थितरित्या कलेक्शन करू शकला नाही. पुन्हा एकदा 2 धावसंख्या. या 2 धावांनी आता धावफलक जाऊन पोहोचले ते 54च्या घरामध्ये. 54 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. चांगली फलंदाजी आपण पाहतोय निखिलच्या माध्यमातून. सलामीला गेलेला निखिल आणि एक चांगला फलंदाज आहे तो माणगाव या टीमचा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये निखिलचं अर्धशतक होणार का, याकडे देखील त्याच्या टीमचं आणि प्रेक्षकांचं देखील लक्ष आहे. पुन्हा एकदा वळून मारलेला हा चेंडू निघून जातोय तो सीमारेषा पलीकडे. चौकाराने 58 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला आणि 49 धावसंख्येवरती निखिल मात्र जाऊन पोहोचला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि अर्धशतकासाठी या ठिकाणी 1 धावसंख्येची गरज असेल ती निखिलला देखील. 15 चेंडू 49 धावसंख्येवरती वैयक्तिक निखिल खेळतोय आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 58. म्हणजे वन मॅन आर्मी सारखा या ठिकाणी माणगाव संघासाठी निखिल 1 चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने कट केला. त्याला माहिती आहे अर्धशतक किती महत्वाचं आहे आपल्या संघासाठी. 1 धाव कंप्लीट केली आहे. जम्पलिंग झाली थोडी खेळाडूची या ठिकाणी आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 60 या धावसंख्येवरती आणि अर्धशतक देखील कंप्लीट झाला. जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत मित्रांनो. चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली. हेदवलीकरांचं हे आयोजन उपतालुका प्रमुख चषक 2025 आदरणीय बाजीराव दादा दळवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे. आणि चांगली स्पर्धा सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये वसलेलं सुंदर असं हेदवली गाव आणि त्यांचं हे आयोजन. चांगली स्पर्धा KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि आजच्या दिवसातील मात्र हा 3रा सामना होता माणगाव विरुद्ध पोटलवाडी. आणि माणगाव संघाने फलंदाजी करता तब्बल 4 षटकांमध्ये 15च्या सरासरीने 60 या धावसंख्येपर्यंत मजल मारली आणि विजयासाठी लक्ष ठेवलंय ते मात्र पोटलवाडी संघासमोर 61 धावसंख्येचं. यानंतर पुढील सामन्याकडे आपण जाणार आहोत कारण पहिलं सत्र संपले. दुसऱ्या सत्राला जाण्यापूर्वी या ठिकाणी 2 संघ कर्णधारांना मी आमंत्रित करतो. स्वर्गीय भास्कर